राम राम मंडळी. मी महादेव गवंडी काम करतो. आमच्या गावाच्या शेजारी एक शॉपिंग मॉल बांधायचं काम चालू होतं आता 4 वर्ष. मी बी जवळजवळ त्यातली 2-3 वर्ष तिथं काम केलं. आज त्या शॉपिंग मॉलचं उद्घाटन आहे. तसं आणि एक आमंत्रण आहे. इथं शेळकेवाडी म्हणून आहे आमच्या गावाजवळ. तिथल्या रावसाहेब शेळक्याचं घर बांधलं आम्ही. 2च खोल्यांचं घर आहे. कवा तरी सवड मिळेल तसं बांधले. त्याचं बी आमंत्रण आज आहे. पण माझी पोरं आणि बायको शॉपिंग मॉलचं उद्घाटन आहे म्हटल्यावर उड्याच मारायला लागले. तिकडं जायचं म्हणते. आता विचार केलाय तसा शॉपिंग मॉलकडे जायचं आणि येता येता जरा शेळकेवाडीतनं फेरी मारायची असा विचार केलाय. माझी 2 पोरं आहेत ते जरा चांगला ड्रेस घालून उड्याच मारायला लागले सकाळपासून. चला बघू, जाऊ शॉपिंग मॉलकडे. शॉपिंग मॉल रंग वगैरे दिल्यावर लयच भारी दिसायला लागले. केवढी लोक, केवढी गाड्या. माझा तर उर अभिमानानं भरून आले. मी बांधायला होतो नव्हता. 4 वर्ष जवळजवळ राबलो यात. किती भारी वाटतंय आता. आज जाऊन बायका पोरासनी सगळं दाखवायचं. चालत चालत गेटवर पोचलो. गेटवर पोचल्या सिक्युरिटीनं अडवलं. हो, तुम्ही कुठं चाललाय? अहो, शॉपिंग मॉलच्या उद्घाटनाला चाललोय. तुम्हाला आज जाता येणार नाही. काय तुमचे कपडे, पायात बूट पण नाही सरळ. अहो, म्हणून काय झालं? म्या 4 वर्ष काम केले इथं. माझी बायका पोरं असं मॉल दाखवायचा म्हणून आले. अहो, फक्त मला आज जाता येणार नाही. केवढी मोठी मोठी माणसं आल्यात. आणि काय हो तुमचा अवतार. थोडीशी बाचाबाची झाली. मला त्याने ढकलूनच दिली. मला लय वाईट वाटलं. कुणाचा बी अपमान व्हा, परत्याच्या बायका पोरांसमोर व्हायला नको. माझ्या डोळ्यात पाणी झालं. बायकोनं समजावलं, चला जाऊ आपण माघारी. येता येता शेळकेवाडीत जायचं ठरवलं. रावसाहेब शेळकेच्या दारात आलो. बारकासाच मांडव घातला होता. त्या नवरा बायकोला लय आनंद झाला बघा आम्हाला बघून. सगळ्यांना घरात बोलवलं. पूजेला पाया पडलो, प्रसाद घेतला, यथेच जेवलो. जेवल्यावर त्या नवरा बायको आम्हाला आहेर केला. ते म्हणले तुमच्या कष्टाने घर उभा राहिले. मला टायल टोपी, बायकोला साडी, पोरांच्या हातात फराळाचं पाकिट दिलं. चेहरा कसा फुलला बघा माझ्या पोरांचा. लय बरं वाटलं. कुणीतरी आमच्या कष्टाचं कौतुक करते बघून मन भरून आलं. काय का असना, आमच्या खेडेगावात तरी संस्कृती टिकून आहे ह्याचा आनंद झाला. पोरं उड्या मारत घराकडे चालली. बघून जरासं बरं वाटलं. असू द्या, कोणतरी अपमान करते पण कोणतरी कौतुक केलं ह्याचा आनंद मला जास्त आहे. खरंच खेड्यापाड्यात अजून संस्कृती जपून ठेवल्या याचा लय आनंद झाला, समाधान वाटलं. राम राम.